मित्रांनो दाणे साखरे बाजारातून बघा कोकरं खरेदी केले, माल मस्त आहे. 3000 सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी? त्यांनी ते आता मला टाइम येतो येतो थोडा. बोला ना 2 मिनिटात येतो. 3,000 टाकलेत. थोडं गर्दी की ठीक आहे, काय अडचण नाही. 200 रुपये देऊन दिले दादांनी. 200 रुपये देऊन दिलेत. 800 रुपयाला पिलू पलेला आहे. इकडे पहा ना 2 मिनिटं दादा. किती बोलले होते ते सुरुवातीला? आता किती दिलेत त्यांना? 800 रुपये दिलेत. तर मित्रांनो 1000 रुपये सांगायची किंमत होती. 800 रुपये दिले आणि माल चांगला घेतलाय बघा. पिलू खूप सुंदर आहे, 1 नंबर बच्चा आहे. काय किंमत बोलत होते सुरुवातीला ते? 4000 बोलतो. मग कसा तोडला मग? 3000 मध्ये 3000 मध्ये देऊन दिला. तर मित्रांनो 4 सांगायचे होते, 3000 घेतलाय. पिलू सुंदर सुरुवातीला काय किंमत होती? 7000. तर मित्रांनो 7000 सांगायचे, 2900 सोडून दिले. कसं मित्रांनो हा सुद्धा 2900 घेतलेला बघा. हा आणि हा 6000 200 कमी माल मस्त घेतलाय. पिलू सुंदर बघा, 1 नंबर क्वालिटी. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज 15 ऑगस्ट वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आज 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी आपण झेंडावंदन सुद्धा होणार आहे साखरी बाजारामध्ये आणि शेळ्यांचा बाजार सुद्धा बघा पूर्णपणे भरलेला आहे. तर आजचा जो काही हा व्हिडिओ आहे किंवा आजचा जो काही हा व्लॉग आहे, हा व्लॉग शेवटपर्यंत पहा. आजच्या मार्केटमध्ये शेळ्यांचे रेट कसे आहेत किंवा शेळी मेंढी बोकडांचे भाव कसे आहेत या सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आणि त्याचसोबत आपण या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम सुद्धा खूप आनंदाने आणि उत्साहाने पार पडणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो होतो, दरवर्षाप्रमाणे आपण साखरी बाजारामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम खूप आनंद उत्साहाने पार पाडत असतो. याच ठिकाणी बघा बाजार पूर्णपणे भरला असून या ठिकाणी शुक्रवार असल्याकारणाने झेंडावंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात येतो. सर्व मार्केट कमिटीचे जे सदस्य आहेत या ठिकाणी झेंडावंदनाला उपस्थित आहेत, बोकडवाला भाऊ सोबतच. आणि या ठिकाणी बघा नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. 10च्या असते नारळ फुटलं आहे. झेंडावंदनाला वंदन करून झेंडा फडकवला आहे आता आपण. आणि या ठिकाणी लवकरच राष्ट्रगीतला सुद्धा सुरुवात होणार आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व शेळी पालकांच्या मेंढी पालकांच्या गाडीला या प्रकारे तिरंगा लावण्यात आलेला आहे बघा. आणि याच प्रकारे बाजाराला गर्दी बघा पूर्णपणे गर्दी झालेली आहे. पूर्णपणे बाजार पूर्ण फुल झाला आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण सर्व जनावरांची रेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनावरे म्हणजे शेळी मेंढी बोकड लहान पिलं मोठी बोकड कोकरं सर्वांची रेट तुम्हाला या ठिकाणी मी कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा जो काही व्हिडिओ व्लॉग आहे कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी बघा दादाने नेहमीप्रमाणे बारीक बच्चे आणले आहेत. पिलांची क्वालिटी बघा मित्रांनो, खूप छान पिल्लं या ठिकाणी त्यांनी आणलेले आहेत. माल बघा गावरान जातीमध्ये काम करतात आणि ते 1-2 महिन्यापासून तर 5 महिन्यापर्यंतचा टोटल माल दादांकडे भेटत असतो. नेहमी साखरी बाजार आले असतात. पिलांची क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. त्यांची पिकअप या ठिकाणी अनलोड होणं चालू आहे बघा. पिकअपमधून माल उतरून या ठिकाणी बांधण्यात येतो. हे बघा एक एक पिलं उतरवत आहेत आणि या ठिकाणी बांधत आहेत.
तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांचा माल आहे, आपण त्यांना थांबून विचारण्याचा प्रयत्न करू, गाडी लोड होत राहील. बरं मी काय म्हणतो, आम्हाला थोडासा वेळ द्या ना, इकडे बघा. आज ज्या काही रेंजमध्ये पिलं आणलेत तुम्ही, बोकड आणलेत, कसं काय आणलेत, काय रेंज आणली सरासरी? 3,500 सरलाट लावून देणार. कोणी बार्गेनिंग केली तर कमी जास्त करून सोडून देणार. 4,000 प्रमाणे सांगतायत मित्रांनो. तर कोणी आलं तर 3,000-3,500 प्रमाणे लावून देणार. पिलं बघा, पिलं आणले त्या ठिकाणी दादांनी, माल खूप छान आणला आहे. आज कसं आहे, मला पुढे बाजाराची शूटिंग करायची आणि झेंडा वंदनाची सुद्धा शूटिंग करायची, त्यामुळे थोडा काही व्हिडिओ बनवतो मित्रांनो. बघा 3,500 रुपये सांगायची किंमत आहे. गाडी अनलोड होते. 3,500-4,000 रुपये रेंज जशी घेतली तशी, म्हणजे सरासरी 3,000 पासून 4,000 पर्यंत त्यांना या ठिकाणी तुम्हाला पिलं पाहायला भेटून जाणार. बघा क्वालिटी, बघा क्वालिटी छान आहे, पिलांची माल मस्त आणलाय. आज बघा नेहमीप्रमाणे दादांनी बारीक बच्चे आणलेत. क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आणली मित्रांनो. पिलं छान, एक जरा 3 महिन्यापासून 5 महिन्यापर्यंत टोटल माल आहे. बच्चे सुद्धा बारीक आहे. सरासरी काय रेंज सांगता आज तुम्ही? 4,500 सांगायची. खरेदी करायला ते करून देणार. तर मित्रांनो 4,500 रुपये कान सांगायची किंमत आहे. खरेदी करायला ते करून देणार. पिलं का, पिलं खूप छान आणले, माल मस्त आणला दानने या ठिकाणी बारीक बच्चे आणलेत. बघा बार्गेनिंग सुद्धा चालू आहे. आपण काय सांगतायत 5,500 रुपये कानाचे सांगायचे आहेत. 5,500 सांगायचे मित्रांनो. पिलं छान आणलेले आहेत. आपण कसं काय रेट करत आहेत, माल मस्त आहे. आणि त्यांचा ज्या ठिकाणी माल आहे पिलं छान आहेत. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा पानं चालू झालं आहे. कसे बार्गेनिंग करतात पाहू आपण. 12,500 रुपये जोडीचे सांगून दिलेले आहेत. दाणे मागितलेले नाही आहेत. 12,500 सांगायचे आहेत. 8,000 रुपयात सोडायला तयार आहेत. 8,000 सोडायला तयार आहेत. 12,500 सांगायची किंमत होती मित्रांनो. पिलं खूप छान आहेत. माल घेतलेला नाही आले ते परत पाहू आपण कसं मागतात. छान माल आहे, जोडी छान आहे. कसा मागितला, कसा चालेल शेवट? थोडंफार करून घ्या ना मागे पुढे. तर मित्रांनो बघा 9,000 सांगायचे. 7,500 म्हणत आहेत. 7,500ला मागतायत. जाऊ द्या, 8 लावून सोडा नाव मिळव. चल द्याव, हा द्या करून. काय जोडी लावा, 8 लावा आणि सोडा. जाऊ द्याव नाव, हा. तर मित्रांनो 9,000 सांगायचे आहेत. माल मस्त आहे. तर मित्रांनो 8पर्यंत मागणी झालेली. 908च्या अपेक्षा. पिलो का, पिलो खूप सुंदर आहे. 4,000 रुपये जोडी, 4200 रुपये जोडी सांगतायत. एक नंबर माल मित्रांनो, काय अडचण नाही. कोरडेबल आहे, एक नंबर माल. खूप छान माल मस्त. या ठिकाणी बघा नेहमी जोडी आणले आणि पिलो का, पिलो खूप छान मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे. एक सरासरी रेंज पकडली 4 महिन्याच्या आसपासचा माल आहे. 15-20 किलो वजन येऊन जाईल. हो पण कसा मागतात? 6,000 रुपये सांगितले. 6,000 रुपये कान ना क्या? तर मित्रांनो बघा अशा प्रकारे साखरे बाजारात आपण मार्केटिंग करतो, पण लोक कसे माहिती का, रिस्पॉन्स देत नाही पाहिजे तसा. यांना नाही माहिती आपल्यामुळे साखरे बाजार चालतोय. 6,000 रुपये कान सांगतोय. 12,000 रुपये जोडी. पाहून घ्या एकदा, चेहरा लक्षात ठेवा. या ठिकाणी उभे दादा ते बाजाराच्या बिलकुल समोर. माल छान आणलेला आहे, क्वालिटी छान आहे बघा. पिलं 6,000 रुपये कान सांगायचे. 12,000 रुपये जोडी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा पुन्हा एकदा राजस्थानी बोकडांची गाडी उतरलेली. क्वालिटी खूप छान आणली आणि एक नंबर मानला आहे. दर शुक्रवारी दादा साखरेच्या बाजारामध्ये मार्केट कमिटीच्या समोरच या ठिकाणी उभी असतात. क्वालिटी खूप छान आहे. राजस्थानी शिरोई पॅशमध्ये माली. बरं काय रेंज सांगतात सरासरी? याचे 7,000 रुपये आहे. 7,000 रुपये सांगायचे. करून देणार थोडेफार मागे पुढे? 500 रुपये कमी करून दे. बरं. तर मित्रांनो बघा 7,000 रुपये सांगायची किंमत आहे. दर 100% तुम्ही बार्गेनिंग केली आणि खरेदीला आलात तर करून देणार. आणि ते पिलो खूप छान आणले. सरासरी 6 महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय मला. वजन जर पाहायला गेला अंदाजे तर 15 किलोच्या पुढे वजन आहे मित्रांनो. 15 ते 20 किलोच्या दरम्यान माल येऊन जाईल. पिल्लं छान आहेत बघा. क्वालिटी सुंदर आणली. एक नंबर बच्चे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी या मेंढ्याचा शोधा चालू आहे. बार्गेनिंग चालू आहे. माल मस्त आणलाय. क्वालिटी खूप सुंदर आहे. दादा ते लावत आहेत. 3,500 रुपयाला मागून घेतलेला आहे. पाहू आपण किती पैसे जातात. आणि ते आता किती 3.5 दिलेत. 3.5 दिलेत मित्रांनो. पाहू आपण कसं शोध होतो. नाही म्हणतो दादा द्यायला. पिलू का, पिलू छान आहे. किती म्हणतोय तू? 4.5 सांगायचे. 3.5ला मागितले गेले मित्रांनो. कटिंगसाठी माल जाणार आहे टोटल. हो पण कसा शोध होता या ठिकाणी.
तर मित्रांनो 4,000 रुपये सांगायची किंमत आहे. तर 3.5 मागितला गेला होता. वरती 200 दिले होते, 3,700 दिले होते दादाने चोरलेला आणि वरती 200 मागतोय मग अजून म्हणजे गडीभर 3,900ची अपेक्षा आहे दादाची. पिल्लं खूप सुंदर आहे. मालमस्त आहे. 4 सांगायचे, 3,900ची अपेक्षा आहे. मालमस्त आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा कोकराचा शोधा चालू झाला आहे. मालमस्त आहे मित्रांनो. पोहा पण कसा मागणी होते या ठिकाणी. पाहायला माल जाणार आहे. 5,500 रुपये देत आहेत मित्रांनो. कसे म्हणतायत? किती सांगितले होते? 6,000 सांगायचे. 5,500 दिले. जाऊ द्या ना मग काय शे भाषेचं इकडं तिकडं. मित्रांनो 5,500 दिलेले. 6,000 चाडी आहे. हो पण माल मस्त आहे. हा घ्या करून चांगलं देत आहेत. किती मागतायत वरती? 200 मागणार. द्या 100 द्या मिठवा. चला घे द्या करून देतील ते द्या थोडंसे. तर मित्रांनो बघा 56 मध्ये दिलेलं आहे. छान आहे. क्वालिटी खूप छान आहे. माल मस्त आहे. 56 मध्ये दिलेला आहे. पाळायला माल चाललाय. बार्गेनिंग केले. मस्त माल दिला. या ठिकाणी पुन्हा एकदा बच्चांचे बार्गेनिंग चालू होऊन गेले. क्वालिटी छान आहे. माल मस्त आहे बघा. पिल्लं सुंदर आहेत. पाव पण काय किंमत सांगतायत. दांदे खरेदी करायला आले. 7,500 मागतायत. 8,500 रुपये सांगायचे. 7,500 8,500 जोडीचे चालू आहे बार्गेनिंग. अरे इकडं ते पळू नको घ्यायचे तर घे थोडंफार करून दे. थोडं शेतात हा घे थोडंफार. किती देत आहेत ते? 7,500 देत आहेत ना. 8,000 मिटवतात. जाऊ दे. मी काय म्हणतो घेण्यामध्ये करून 8 करून घे ना. जाऊ दे ना काय एवढं. तर मित्रांनो 7,500 मागणी होते. भाऊ 8,200 म्हणतोय. भाऊ पण आता कसा म्हणतो तो कशी बार्गेनिंग होते. 7,500 जोडीचे मागितले मित्रांनो. 8,500 सांगायची किंमत आहे. 7,500 जोडी मागतोय. भाऊ पण कसा शोधतो त्या ठिकाणी. पावणे 8ला मागणी होते. पोहा पण आता तर मित्रांनो 7:45 आणि 8,000 असं चालू आहे शोधा. माल मस्त आहे बघा. क्वालिटी छान आहे. पोहा पण निघून गेले आमच्या त्या ठिकाणी. 7:45 मागून निघून गेलेत मित्रांनो. 8,000 पर्यंत सोडून दिल तो. 7:45 मागून गेलेत मित्रांनो. 8,000च्या अपेक्षा आहे. 4,000 रुपये कान जोडी. 4,000 रुपये नग सांगतोय. जोडीचे 8,000 सांगतो. तिला सांगतो किती महिन्याचा माल असेल? 2.5-3 महिन्याचा येईल. 1 महिन्याचा माल आहे. तर मित्रांनो महिन्याचा माल सांगतायत. किलो सुंदर आणलाय बघा. क्वालिटी छान आहे. अंदाज जर पाहिलं गेलं 15 किलोच्या दरम्यान किलो जाते. माल मस्त आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा दादांनी 4 कोकर आणले आहेत. पिलो खूप सुंदर या ठिकाणी. एक मागे उभे या ठिकाणी पुढे उभे आहेत. 1 नंबर क्वालिटी मित्रांनो. अंदाजे जर पाहायला गेलं तर 20-22 किलो यांच्यापेक्षा उजवा माल मित्रांनो बघा. 20-22-25 किलोच्या दरम्यान किलो जर पाहिलं. हो पण काय सांगतात आणि ते माल मस्त आणलाय. क्वालिटी छान आहे. कसा बोललेत नगाचा सांगायचे काय काय सांगताय? काय कान सांगताय? 5.5 सांगायचे आहेत भाऊ. अजून आलेली नाही पार्टी. तर मित्रांनो 5.5 सांगायची किंमत आहे. माल मस्त आहे बघा. पिलं सुंदर आणले. अजून पार्टी लागली नाही. बाजाराला नुकतीच सुरुवात आहे. 1 नंबर माल आणला या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी बघा कोकरा आणले आणि माल मस्त आहे. पावसात ओला झाला आहे माल पूर्णपणे. बेजला तिकडे पोहोचला. 6 न घेता 7 न घेत. कसं सांगितलं बाबा त्याला? काय मागितला? मित्रांनो 7,000 सांगायची किंमत आहे. समोरच्या पार्टीने मागितलं माल मस्त बघा. क्वालिटी सुंदर आहे. काय करणार काय कान लावणार? 6 लावून देणार भाऊ. अपेक्षा 6ची. तर मित्रांनो बघा 7,000 6ची अपेक्षा आहे. पिलं मस्त आणले. क्वालिटी छान आहे बघा. माल मस्त आहे. या ठिकाणी बघा पिलांचा शोधा चालू आहे. माल मस्त आहे. क्वालिटी छान आहे मित्रांनो. पण काय भाव दिलेले त्या ठिकाणी 2,000 रुपये दिले. 1900 मागणी झालेली असं वाटतं. 2,000ला 100 कमी म्हणतात. आणि ते पाहू आपण कसं शोधवतो कोणतं पिलं दिलेलं आहे. तर मित्रांनो हे लहान पिलू दिलेलं आहे त्यांनी. माल मस्त आहे. सुरुवातीला काय किंमत सांगितली होती याची? 25. केवढ्याने दिले? 1900. तर मित्रांनो बघा 25 सांगायची किंमत होती लहान पिलाची. 1900ला दिलेलं आहे. पिलू छान आहे. माल मस्त आहे. आणि या ठिकाणी बघा हे मोठे पिच्चे आणले. 1 नंबर माल. या मोठ्या पिलांची कसं सांगतात? 6,000 रुपये सांगायचे. तर मित्रांनो 6,000 रुपये कान सांगायचे. खरेदी काय तर बार्गेनिंग होऊन जाणार आहे. पिल्लं छान आहेत बघा. माल मस्त आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो दादांनी जोडे आणलेले. पिल्लू खूप छान आहे. माल मस्त आहे. 2 पार्टीचे 2 बोकर आहेत या ठिकाणी. माल मस्त या ठिकाणी काळ्या रंगात त्याचं हे पेसकट आहे आणि हा पूर्ण पांढऱ्या रंगात आहे. 1 नंबर माल मोठा आहे. याची काय सांगतायत? 6,000. केवढ्याला मागितलाय? कसं द्यायचं आहे?
6 द्यायचं तर मित्रांनो 6,000 सांगायची. 5ला मागणी झाली बोलतात. 6ची अडी त्यांची. माल मस्त आहे. आणि या ठिकाणी याची काय सांगताय तुम्ही? एकच जण असेल. 6 सांगताय. बरं 6,000 रुपये सांगतात. 12,000 रुपये जोडी सांगतात. माल मस्त आहे बघा. पिलू सुंदर आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा या पूर्ण कोकरांचा सौदा झालेला आहे. 1 नंबर माल मित्रांनो. क्वालिटी छान आहे. 2 महिन्याचे असतील का? 2 महिन्याच्या आसपासचं पिलं आहे. वजन 10 किलोच्या पुढे मित्रांनो. 1 नंबर माल आणला आहे दाने. म्हणजे बघा टोटल निरग आहे. एकाला पण सर्दी नाही. पूर्ण निरग माल आहे मित्रांनो. सुरुवातीला काय सांगितलं होतं त्यांना? सुरुवातीला आम्ही 5,000 सांगितलं. 5,000 रुपये कानाचे. मग कसं सौदा झाला आता? आता ते 4,000 झाला. 4,000 दिले. कुठे गेलेत? हा कुठे दिलाय माल? माल नाही सांगतात. माल सांगता आणि तर मित्रांनो कुठे चाललाय माल? कोपरगावला. तर मित्रांनो 4,000 स्वतः झालाय. कोपरगावला टोटल माल चाललाय. पिलं खूप सुंदर आहे. गाडी करून आलेत का तुम्ही तिथून? बरं कोपरगावरून गाडी करून आलेत. पळायला माल नाही मित्रांनो. 1 नंबर माल आहे. दादांचा माल या ठिकाणी नेहमी साखरी बाजारला येत राहतात. किती मेंढ्यात घरी तुमच्या? घरी किती कोकरे आहे ते? 40 एक असतील अजून. तर मित्रांनो अजून 40 एक असतील. पुढच्या बाजारामध्ये याच ठिकाणी तुम्हाला माल पाहायला भेटेल. 1 नंबर स्वतः झाला बघा. पिलं सुंदर आहे. माल मस्त दिला आणि तर मित्रांनो या ठिकाणी बघा एक बारीक कोकरा आले. पिलं खूप सुंदर आहे. माल मस्त मित्रांनो. 3 न घेतात दांकडे विकायला. क्वालिटी एक छान आहे. 2 महिन्याच्या आसपासची बसते असतील. फुल फ्रेममध्ये माल आहे. माल खूप सुंदर आहे बघा. गोगरे बच्चे. कसं काय सांगितलं? कसं काय सांगितलं? 5.5 सांगायचं. 5 नाही द्यायचं. 5 नाही मागितलेलं नाही अजून. मागणी 5.5. 5.5ची पण 5ची अडी तुमच्याकडे. बरं तर मित्रांनो 5.5 सांगायचे. 5.5 मागून घेतलेले. 5,000 पर्यंत आलं तर सोडून देणार. तिघं कोकरं 15,000 माल. 1 नंबर मित्रांनो. पिलं सुंदर आहे बघा. बुकी बंद माल आहे. पाण्याला एक माल आणला या ठिकाणी. लांब शेपटीचा निजामपुरी मेंढा आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे मित्रांनो. दाणे या ठिकाणी बघा निजामपुरी मेंढा आला आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. पांढऱ्या रंगात माल आहे लांब शेपटीचा. एक जवळजवळ 2.5-3 महिन्यापर्यंतचा कोकरू असेल. काय किंमत सांगायची? 7,000. कसं मागितलंय? 7ला मागले. 7,000 सांगायचे. तर मित्रांनो 7,000 सांगायचे. पिलं सुंदर आहे बघा. माल मस्त आहे. कमी जास्त करून देऊन टाकेल. 1 नंबर मित्रांनो. आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी सागरी बाजारामध्ये कोकरं आणले आहेत बघा. व्यापारी आहेत मित्रांनो. दहा ते दर शुक्रवारी सागरी बाजारामध्ये माल घेऊन येत असतात. शेळ्या मेंढ्या बोकड सर्व गोष्टी ते आणत असतात. व्यापारी आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या शेतकरी व्यापारी आहेत. कसं सांगितलं? मागितला नाही अजून. तर मित्रांनो 6,000 रुपये सांगायची किंमत आहे. पाव पण कसा शोधा लागतो या ठिकाणी. क्वालिटी खूप सुंदर आहे. माल मस्त दहा ते खरेदी करायला आले त्या ठिकाणी. दादाचा माल आहे. 6,000 रुपये कान सांगायची किंमत आहे. तर मित्रांनो 1 नंबर बच्चे. क्वालिटी खूप सुंदर आहे. फायनल कसा लावणार? 5.25च्या अपेक्षा. तर मित्रांनो 6.5 सोडून देणार आहे. पिल्ला मस्त आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे बघा. दान या ठिकाणी बघा बारीक बच्चा आणलं मित्रांनो. बोकडे माल मस्त आहे. काय सांगितलं? त्याचा सौदा चालू 1,000 रुपये सांगितले. 800ला मागितले. 250ला 800ला मागितलंय. 1,000 रुपये सांगायचे. बरं मित्रांनो माल मस्त आहे बघा. 800ला मागितला गेला. 1,000 रुपये सांगायचे. का सोनार शेवट कोण मागतात? अंधे मागतायत का? कांदे मागतायत. पोहा पण मित्रांनो लाईव्ह सुद्धा दाखवतो तुम्हाला. 1,000 रुपये दिलेत. पोहा पण किती रिटर्न देतात? रिटर्न नाही देणार. हां द्या 200 त्यांना रिटर्न. काय करा थोडंफार. हां दे रे जाऊ दे. 200 जाऊ दे. चल काय आता ते काकांनी घेतलं जे. तर मित्रांनो काकांनी माल घेतला 800 रुपयामध्ये. 1,000 रुपये दिलेत. थोडंसं मागे पुढे चालू आहे त्याचं. 1,000 रुपये सांगायची किंमत आहे. पिलू खूप सुंदर आहे. लावू सुद्धा तुम्हाला दाखवतोय. दादांना दिलेलं आहे मित्रांनो. पाव पण किती पैसे रिटर्न द्या दान ते आता. द्या ना. 100-200 असं थोडं मागे पुढे चालू आहे मित्रांनो. म्हणजे हे 800-900 असं चालू आहे. पाव पण किती पैसे दादा आता. ठीक आहे काय अडचण नाही. 200 रुपये देऊन दिले दादांनी. 200 रुपये देऊन दिलेत. 800 रुपयाला पिलू पलेला आहे. इकडं पहा ना 2 मिनटं दादा. किती बोलले होते ते सुरुवातीला? आता किती दिलेत त्यांना? 800 रुपये दिलेत. तर मित्रांनो 1,000 रुपये सांगायची किंमत होती. 800 रुपये दिले. दादांनी माल चांगला घेतलाय बघा. पिलू खूप सुंदर आहे. 1 नंबर बच्चा मित्रांनो या ठिकाणी बघा. दादांनी माल आणला. पिलू खूप सुंदर आहे. क्वालिटी छान आहे. बार्गनिंग चालू आहे या ठिकाणी. दादा ते खरेदी करायला आले. पाव पण कसं येतात? 6,000 सांगायची किंमत आहे. 4,000ला माल मागितला आहे. पाव पण बाबांनी ते कसा शोधाला होता आता या ठिकाणी. 6-4 असा चालू आहे त्यांचा. टोटल पिलांचा शोधा चालू आहे. माल मस्त मित्रांनो. 41 केलेला आहे. काय सांगितलं तुम्ही शेवट त्यांना? काय नाही व्यवहार चालू आहे. 6,000 रुपये सांगितले. ते 4,000चे 41 म्हणताय. बरं 41 ने नेणार.
पाहू आपण दांदे कसा मागतात मित्रांनो. थोडंफार जवळ आहे तर मी करून देण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी माल खूप मस्त आणला आहे, पिलं छान आहेत मित्रांनो. 43 रुपये करून निघून गेला आहे तो बाबा. ते मी 4.5 सांगितले होते, पण दादांनी ते बोलले की 51 मागितलं होता, दिलेला नाही. पिल्लं खूप सुंदर आहे. तुम्हाला काय 5.5च्या अपेक्षा आहे का? मग कमीत कमी 5.5पर्यंत आला, 5.5च्या वर. आणि एखादा 5.5 आला तर सोडून मोकळं होऊन जायचं आहे बा, त्याच्या आत नाही पुरवणार. तर मित्रांनो 6,000 सांगायचे, ते 51ला मागणी झालेली म्हणताय दांदे. ते दांदे 43 करून गेलेत, पण एक 5.5पर्यंत आलं तर पिल्लं सोडून देणार. लांब शेपटीचा माल, निजामपुरी मेंढा आहे मित्रांनो. क्वालिटी खूप सुंदर आणली, बच्चा एक नंबर आहे बघा, एक नंबर माल. या ठिकाणी बघा मित्रांनो फुल फ्रेममध्ये बच्चा आले, क्वालिटी खूप सुंदर आहे, माल मस्त आहे, एक नंबर माल आहे. बार्गेनिंग चालू आहे का दिला आहे पोहा पण नेहमी साखरे बाजारात येतात दांडे. पोहा पण कसा दिलेला आहे, माल मस्त आहे. तिकडं गाडी शोधा होऊन गेलेलं आहे वाटतं, गाडीत टाकायची बोली चालू आहे आता. पिल्लं बघा एक नंबर माल आहे. मी काय म्हणतो, कसं दिलाय, काय सांगितलं होता? थोडं पुढे या, पुढे माईक मध्ये रेकॉर्ड व्हायला पाहिजे. 6,000 सांगितलं होता, 48 दिलाय. कुठं चाललाय माल? 40 गावला चाललाय. तर मित्रांनो टोटल कोकरा 40 गावला चालले. 6,000 सांगायची किंमत होती, 4800 रुपये कानाने माल सोडून दिला बघा. बच्चे एक नंबर आहेत, क्वालिटी सुंदर आहे. टोटल कोकरांचा शोधा चालू आहे. 5.6 सांगितलं मित्रांनो. तो आपण कशी बार्गेनिंग होती, पिलं सुंदर आहेत. दांते या ठिकाणी माल घ्यायला आहेत, समोरचं दांते माल देतात. तो आपण कसं होतो कसा मागितला सांगितलं तुम्ही काय ते सांगा. बोला, मागून घेऊ का? 5.6 सांगताय, कसे बोलले तुम्ही? 42. तर मित्रांनो 5.6 42 चालू आहे. घ्या थोडंफार करून मग मागे पुढे. हां 45 करून घेता. 45 बोलून दिलेत मित्रांनो. आता पिलं चांगले 5.6 सांगायची किंमत आहे. चॅनल आले का मित्रांनो 5.6 आणि 85 असं चालू आहे शोधा. मागितलेलं नाही, माल मस्त आहे. तर मित्रांनो 85 नाही मागून गेले, ते 5.6 सांगायची किंमत होती. माल मस्त आहे, दादांनी माल दिलेला आणि त्यांना पण नाही पडलं. तर शेवट कसा लावणार मग? 5.5 5.5 तर 5.5च्या अपेक्षा पिलं सुंदर आहेत, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा टोटल बच्चे दिले गेले, पिलं खूप सुंदर आहेत, माल मस्त आहे, क्वालिटी एक नंबर आहे, माल खूप छान आहे बघा. दादांची मार्किंग करणं चालू आहे आणि दादांनी माल खरेदी केला या ठिकाणी. पिलं खूप सुंदर आहे या ठिकाणी. टोटल पिलांचा शोधा झालेला आहे. कसं सांगितलं होता हो? काय कान सांगितला होता सुरुवातीला? काय कान सांगितला होता? 6,000 कसा दिलाय मग? 5,000 दादानं दिलाय. कुठं चाललाय माल? नवसरी. तर मित्रांनो नवसारीला माल चाललाय 5.5 नाही घेतलाय. 6,000 सांगायची होती. क्वालिटी मस्त आहे बघा, पिल्लं सुंदर आहेत. नवसारी चालली. इथून काय गाडी राहते तुमची? छोटा हत्ती राहतो बा. स्वतःचा घेऊन आलेत भाड्याचा. काय भाडं घेतलं इथून नवसारीचं? 3,000 रुपये. तर मित्रांनो 3,000 रुपयात नवसारीला माल चाललाय. पिल्लं खूप सुंदर आहेत, क्वालिटी खूप छान घेतली, एक नंबर बच्चे. दादाने या ठिकाणी 4 लांब कोकरा आणले. पिल्लं खूप सुंदर आहे, माल मस्त मित्रांनो, एक नंबर क्वालिटी. हे 4 कोकर आहेत. कसं काय सांगितलंय आज? केवढे सांगितले? 4.5. कसा मागितलाय? 4.5 मागितलं, 5 सांगायचं आहे. तर मित्रांनो 5,000 सांगायची किंमत आहे. 4.5 मागितलाय. 5पर्यंत अपेक्षा आहे, 5.5पर्यंत अपेक्षा आहे. आला माल मस्त बघा, क्वालिटी सुंदर आहे या ठिकाणी. या ठिकाणी 4 कोकरांचा शोधा चालू आहे. पिल्लं सुंदर आहेत मित्रांनो, माल मस्त आहे. निघून गेले तर ते माल काय मागितलं विचारू आपण. कसं काय सांगितलं त्यांना? त्यांना 6 कसा मागितला होता? त्यांनी 4.5 3.5 4.5 काय सांगितलं शेवट मग? शेवट त्यांना 5.5 5.5 सांगितलं. तर मित्रांनो बघा 6,000 सांगायचे, 5.5 सांगितले, शेवट 4.5 मागून गेले. 5पर्यंत लावणार का? एखादा तर 5पर्यंत बी लावून देणार. तर मित्रांनो 5पर्यंत अपेक्षा. पिलो सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे, क्वालिटी छान आणली आहे ठिकाणी. कटिंगसाठी शोधा चालू मित्रांनो. 3,000 मागितले, 4,000च्या अपेक्षा. 10ची पिलो सुंदर आहे. लोना थोड़ा पर करके क्या भी जानता हूँ नहीं दे रहा ना. 3,000 की मंगली असतो. द्या ना करून मग. 4 बोला 4. हां ठीक आहे ना, जाऊ दे ना. कटिंगला जाणार ते काय आपलं पाहायला बी नाही राहणार कोणी. कटिंगलाच जाईल ती. कटिंगला जाईल, कटिंगला 3,000 रुपये मागायची किंमत आहे. 4,000ला सांगितलं मित्रांनो. पिलं सुंदर आहे कटिंगसाठी. 3,000 मध्ये सोडलेलं नाही बघा. 3.5च्या पेक्षा पिलं छान आहे. या ठिकाणी बघा या पिलांचा शोधा चालू आहे. पिलं सुंदर आहेत, माल मस्त दिलेला आहे. माल दादाने घेतलेला आहे. दादा कसा घेतला? कसा घेतला हो? कसा घेतला? 47 कुठं चाललाय माल?
कोराळ्याला एअरपोर्ट पैसे. बरोबर. तर मित्रांनो 87 टाकला आहे. पिल्लं सुंदर आहे. शिर्डीला माल चालू आहे बघा. एक नंबर माल आहे. क्वालिटी छान घेतली काढणे. 6,000 सांगायचे मित्रांनो. 4,000ला मागून घेतले 5,000 म्हणतो. द्या ना हो, चांगला मागितला आहे. हा, चांगला मागून घेतलाय त्यांनी. प्रस्ताव करणार नंतर बरं. 4300 रुपये मागून घेतला मित्रांनो. हा, 4300 मागून घेतलाय. दिलेलं 4,500 लावले नाही. 5,000 साडी मित्रांनो. 4300 मागून घेतलाय. दिलेलं नाही माल. माल मस्त आहे. चालू आहे पिलाची बार्गेनिंग. माल मस्त आहे. क्वालिटी छान आहे. 4.5 काय जास्ती नाही आता. 4.5ला सांगतोय तो. माल मस्त आहे. 4.5ला सांगतोय तो. कटिंगला जाणार आहे. कसा मागितला हो तुम्ही? कसा मागितला? 4,000. जाऊ देणार मग. द्या 100 द्या. 41 लाव द्या. मिठवा मिठव सोड चला आता. तर मित्रांनो 41 सांगतोय मी ते. अरे चांगला आहे. नाही 4.5 कमी नाही. 4.5 आडी मित्रांनो. 41 करून दिले होते. 4.5 आडी आहे. पिलं सुंदर आहे. कटिंगसाठी जाणार आहे. माल मस्त आहे. नाही 4.5च्या खाली नाही जा. 4.5च्या खाली नाहीच म्हणतो मित्रांनो. पिलं छान आहे बघा. माल मस्त आहे. या ठिकाणी सूर्य प्लॅसमध्ये शोधत चालू आहे. पाव पण काय रेट तुटतात शेवटी. माल मस्त आहे. क्वालिटी छान आहे. 5200 रुपये देत आहेत ते. 52 पिल्लू छान आहे मित्रांनो. 6,000 सांगितलं असेल मी. अरे परत काय केलं? 5,000 सांगतोय तो. हो, आपण किती पैसे जातात अंदा आता? 5,000 दिलेत मित्रांनो. 5200 रुपये दिलेत. हो, आपण काय म्हणता आता? किती म्हणतायत ते? हे 5.5 मिनिट कुठला याचा? कुठला हेच का? जोडी 5200. म्हणजे जोडी का? तर मित्रांनो जोडी 5200ला देत आहेत. 2600 रुपये कान. माल चांगला आहे. 5.5ची आडी आहे मित्रांनो. 2700 रुपये कान. पिलं सुंदर आहे. 5200 रुपयाला जोडी म्हणजे काय अडचण नाही. राजस्थानी बच्चे बघा. 2700-2800 मध्ये राजस्थानी बच्चे भेटतात तुम्हाला. द्याव 100 वरती द्या अजून. हा, द्याव करून द्याव एवढं. या म्हणता नंतर या म्हणता मोठा जाऊ दे एवढं काय एवढं द्या करून. द्याव 100 द्यावरती चला. 5 मिनिट. तर मित्रांनो 52 दिले. अरे काय 52 दिले? 52ची गाडी आहे. तुम्ही जमा नाही. 5.5ची गाडी आहे. 5200 म्हणतोय तो. पिलं सुंदर आहेत. माल मस्त आहे. 51ला आहे जोडी देऊन दिलेली. पिलं छान आहेत बघा. क्वालिटी छान आहे मित्रांनो. बच्चे मस्त आहेत. तर मित्रांनो बघा मोठे बच्चे घेतले. पिलं खूप सुंदर आहेत. 5,500 रुपये देऊन दिले त्यांना. 5,500ला जोडी घेतलेली मित्रांनो. एक नंबर बच्चे आहेत. 2500-2600 रुपये का 2700 रुपये कान माल पडला या ठिकाणी. माल सुंदर आहे बघा. आणि या ठिकाणी मोठे बच्चे आहेत. पिलं सुंदर आहेत. आज खूप कमी याच्यामध्ये सोडून देत आहेत. आज काय जल्दी जाणे काय काय इथं सस्ता दर होतो मित्रांनो. लवकर 5,000 सोडून दिलेत. मित्रांनो 5,000 रुपये सांगायचे बच्चे बघा. एक नंबर बच्चे. क्वालिटी छान आहे मित्रांनो. माल मस्त आहे. सुंदर पिलं आहेत. 45ला माल सांगायचे. हां ते तुमच्या भेटीला 6.5 माल येते. काही नाही रे. आम्ही तो पकडा पाहिजे लागेल. जाऊ द्या. मी काय म्हणतो जाऊ द्या ना स्वतः. हो द्या त्याला द्या. हो द्या. हो का त्यासले घी जा. तर 2 घेतात त्यासने. एवढा नाही करा. थोडंफार करा हो. नका 42 नका लावू. थोडंफार करा. कशीची लांबी कोणती तुमची 42 4.5 मालाची. एक नंबर माल मित्रांनो. आपण किती पैसे देणार आहेत? आम्ही पायान करता लिहिणार. आम्ही व्यापार नाही करणार. हो पण आता किती पैसे जातात मित्रांनो? 4200 रुपयाला मागतात ते. 5,000 सांगायची किंमत आहे. 4200 रुपये दिलेत मित्रांनो. नाही देणार. 42 4.5 माल मोठा होतो. माल मस्त आहे. माल मोठे कशी काय? हो करा 4.5 करून. 4.5 100 हो पूर्ण लावा. नाही पूर्ण नोट करा. माल मोठा आहे. जाऊ द्या काही एवढं आता द्या. कोणी देणार नाही म्हणजे 4.5 एक नंबर बच्चा आहे. मोठा माल आहे. तर मित्रांनो 4200-4300 रुपयाला मागणे होते ते दादा. ते 5,000 सांगतायत. मी 4.5 सांगतोय त्यांना. पूर्ण 4.5 घ्या. मिठा हो घ्या. मोजा ते पैसे पूर्ण 4.5 लावून दिलेत. 4.5 मध्ये दिले मित्रांनो. एक नंबर बच्चा आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा राजस्थानी बच्चेचा सुद्धा चालू आहे. कास बघा. कास खूप छान आहे. क्वालिटी छान आहे. एक नंबर माल मित्रांनो. रोमन नोज आहे. का सांगितलं? कसा मागतायत?
7,000 9,500 चालू आहे. पिलू सुंदर आहे मित्रांनो, माल मस्त आहे. खाली आहे का? लागलेली पण गॅरंटी नाही. काय महिन्याची असेल ते किती असेल? महिन्याच्या आसपास सांगताय. शिरू आहे मित्रांनो, माल खूप सुंदर आहे. तसं नाही हो, ती गॅरंटी नाही, तो विषय जाऊ द्या. हां ते गॅरंटी नाही, कारण की आपल्या डोळ्यांना दिसतंय ती. आता लागली असेल ती रात्री करा, उलटते ते नाही सांगू शकत. हा उलटतात, आपल्याला माहिती ट्रॅव्हलिंगमध्ये. माल मस्त आहे. 9,000 म्हणतायत. किती मागतायत ते? 7,000ला मागणी होते मित्रांनो. 9,000 म्हणतोय आणि ते शेवट. करा ना मध्ये, करा ना मध्ये करा. माल मस्त आहे, पस्तावणार नंतर. बरं लाव रे, जाऊ दे, सोडू शेतात. 8,000 करून द्या. लाव, पस्तावा करणार. बच्चे देतात 8,000 ते. किती म्हणतोय रे? किती म्हणतो आता? नाही मी काय म्हणतोय, 8 पर्यंत लाव. बार्गेनिंग कर, दोघांचा सोडू शे. तू न बोलता 7 बोलतात मध्ये तोड. तू 8,000 लाव. जाऊ दे, पाहायला जाऊ दे. लाव 8,000. लाव 8,000 लाव, सोडू शे. लाव 8,000 लाव, सोडू शे. जाऊ दे, एवढं काय पाहू नको. बाय झिक झिक करा आणि सोडा ना मला त्यापेक्षा. जाऊ दे ना, एक टोक दे ना. मित्रांनो बघा, 8,000 मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पाव पण आता कसा म्हणतोय. 9,000 चाळी आहे त्याची. ₹8,000 देण्याचा प्रयत्न करतो. माल मस्त आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे. तर मित्रांनो बघा, 8,500ला सोडून दिलेले. खूप छान पिल्लं आहे, एक नंबर माल आहे, पोर्डेबल आहे. काय अडचण नाही मित्रांनो. राजस्थानी शेळी 8,500 मध्ये सुद्धा पोर्डेबल आहे. किती दिले त्यांना आता तुम्ही? 8,500 पूर्ण दिले. 9,000च्या अपेक्षा होती तुझी शेवट. जाऊ दे, काय एवढं थोडा. आता मित्रांनो 9च्या अपेक्षा होती, 8,500 मध्ये सोडून दिलेले. एक नंबर बच्चा आहे, पाहायला माल सुंदर आणला. तर मित्रांनो, दाणे सागरी बाजारात हा पिलू दिलाय बघा. पिलू मस्त आहे. काय सांगितलं होतं सुरुवातीला? सुरुवातीला काय किंमत होती? 7,000. तर मित्रांनो 7,000 सांगायचे. 29ला सोडून दिलेला आहे. आज बाजार डाऊन होता का? काय बाजार डाऊन होता आज? तर मित्रांनो 29ला सोडलाय. 7,000 सांगायची किंमत आहे. माल मस्त आहे बघा, एक नंबर बच्चा आहे. तुम्ही कसं घेतला मित्रांनो? हा सुद्धा 29ला घेतलेला बघा. हा आणि हा 6,000ला 200 कमी. माल मस्त घेतलाय. पिलू सुंदर बघा, एक नंबर क्वालिटी. दादानी सागरी बाजारातून कोकरू घेतलं. खूप छान आहे, माल मस्त आहे मित्रांनो. बाजूला होऊन जा. तर सुरुवातीला काय किंमत बोलले होते ते? 4.5. आणि कितीला घेतला? तर मित्रांनो 4.5 सांगायचे होते. 200 कमी 4ला म्हणजे 3,800ला कोकरू टाकलाय. पिलू मस्त आहे, माल मस्त आहे बघा. चेहरा आहेत आणि ना. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आणि बोकड घेतलाय. पिलू खूप सुंदर आहे, माल मस्त आहे मित्रांनो. काय किंमत बोलले होते ते? आणि केवढ्याला टाकला? कितीला घेतला? 4.5. आणि सांगायची किंमत काय होती? 6.5. तर मित्रांनो 6.5 सांगायची किंमत होती. 4.5ला टाकलाय. पिलू सुंदर आहे, माल मस्त बघा, मोठा बोकड आहे. या ठिकाणी जोडी घेतलेली आहे दादाने. पिलू खूप सुंदर आहे, माल मस्त मित्रांनो. आपण केवढ्याला घेतलेलं विचारू त्यांना एकदा. तर जोडी मस्त आहे. काय किंमत सांगायची होती जोडीची? 10,000 सांगितले. 8,500. 8,000ला जोडी घेतले. तर मित्रांनो 10 सांगायचे होते. 8,000ला जोडी घेतले. 4,000 रुपये कान माल पडला आहे. तो बघा, तो एक बोकड आणि हा एक बोकड. पिलू सुंदर घेतले मित्रांनो. तर मित्रांनो दानी सागरी बाजारातून बघा, एक बोकड घेतलेला. पिलू खूप सुंदर आहे मित्रांनो, माल मस्त आहे. काय किंमत सांगायची होती? 6,000. आणि कितीला टाकला? 4.5. तर मित्रांनो 6 सांगायचे होते. 4.5ची खरेदी. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो दानी सागरी बाजारातून बोकड टाकला बघा. पिलू खूप सुंदर आहे. काय किंमत बोलत होते सुरुवातीला ते? 4,000 बोलत होतो. मग कसा तोडला? मग 3,000 मध्ये देऊन दिला. तर मित्रांनो 4 सांगायचे होते. 3,000 घेतलाय. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो दानी सागरी बाजारातून बघा, कोकरा खरेदी केले, माल मस्त आहे. 3,000. सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी? आता मला टाइम येतो. बोला ना. 2 मिनिटं 3,000 टाकलेत. गर्दी. तर मित्रांनो 3,000 टाकलेत. बोलायला टाइम दे त्यांना. माल मस्त घेतला, काय अडचण नाही. तर मित्रांनो दादाने सागरी बाजारातून कोकरा खरेदी केले. पिलू खूप सुंदर आहे, माल मस्त आहे बघा, पिलू छान आहे. तर मित्रांनो दादाने पिलू दिलाय. तेवढ्याला सांगितलं होतं त्यांना? तेवढ्याला दिला? मग 5,000ला दिला. तर मित्रांनो 7,000 सांगायची होती, 5ला दिलाय. पिलू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे सागरी बाजाराला शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांचे भाव असून आजचा जो काही हा व्हिडिओ आहे हा पूर्णपणे कव्हर झाला आहे. आणि त्याच पद्धतीने आपण झेंडा वंदनाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला. तर मित्रांनो आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.